राजापूर विधानसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरू असून राजापूर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा अशा आशयाचे बॅनर झळकलेत। राजापूर लांजा साखरपा मतदारसंघात काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचे बॅनर झळकलेत। बॅनरवर विधानसभा दिल्लीतल्या नेत्यांचे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फोटो लावलेत। या जागेवरती दावा केलेला आहे, तर काय सांगाल याबद्दल? बघा, तुम्ही पाहिलं असेल की गेल्या टायमाची निवडणूक पाहिली असेल, त्या निवडणुकीचे मतदान करताना आताचं मतदान दोघांमध्ये खूप फरक आहे। त्यावेळेला जी एकसंध शिवसेना होती तिच्यात दोन भाग झालेले आहेत। शिवसेना BJP तुटलेली आहे आणि आज जे शिंदेशाही आहे, शिंदे गटाकडे काही लोक गेलेले आहेत, त्यांचं मतदान केलं। आणि आत्ताच्या या निवडणुकीत तुम्ही जर पाहिलं असेल, काँग्रेस पक्षाने जे काम केलं आहे, जे लीड दिलं आहे, ते 100% काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे। कारण जो मुसलमानाचा मतदार असेल, आमचा दलित मतदार असेल, हा काँग्रेसचा मतदार सगळा आम्ही त्या युती सरकारकडे आम्ही खासदारांना दिलेला आहे। त्याचं मतदेखीलही त्यांना आम्ही दिलेलं आहे आणि जे काम आम्ही केलं आहे त्यामुळे आमचा 100% दावा आम्ही या मतदारसंघावरती केलेला आहे। आणि याच प्रकारे आम्ही जे होर्डिंग लावले, अभी नाही तो कभी नाही, हे त्यासाठीच लावलेलं आहे की हाच बालेकल्याण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काँग्रेसला एक तरी सीट पाहिजे आणि जिंकणारा कोण आहे त्याला सीट द्यायचं वरिष्ठांनी ठरवलं, त्यामुळे वरिष्ठ त्याचं विश्लेषण करतील आणि काँग्रेस पक्षाला सुटेल असं मला 100% दावा आहे। तर तुम्ही इच्छुक आहात काय? मी 100% इच्छुक आहे, कारण गेल्या टायमात थोडक्या मताने गेला मला वेळ कमी भेटला होता आणि गेल्या 5 वर्ष सातत्याने मी या मतदारसंघात सोडलेला नाही आहे आणि त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये मी 100% इच्छुक आहे।